काँग्रेस पार्टी आणि भारतीय जनता पार्टी गेल्या 5 तासापासून एमएससीबी येथे हे आंदोलन चालू आहे. या शहराचे लोकप्रिय आमदार आदरणीय संग्राम जगताप यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन खर्च करण्यात आलं. त्याचं मुख्य कारण असं आहे की आज एका चिमुरड्याचा जीव या एमएससीबीच्या गलथान कारभारामुळे झालेला आणि मुळातच ही घटना घडायला नको होती. कारण की याच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गेल्या 4 महिन्यापासून पाठपुरावा करत आहे सातत्याने की जे एमएससीबीच्या अडचणी आहेत, लोकांच्या समस्या आहेत, रोडच्या पोलच्या करंट येणाऱ्या, याच्या संदर्भात आपण लेखी आणि तोंडी दोन्ही प्रकारच्या मागण्या केल्या आणि ह्या मागण्या करून देखील या कुठल्याही प्रकारची त्याच्यामध्ये दखल न घेतल्या कारणाने आज खरं तर ही घटना आपल्याला बघायला मिळाली. आणि या दुर्दैवी घटनेला घडल्यानंतर आज आम्हाला कुठेतरी असं वाटलं की त्या चिमुरड्याला कुठेतरी न्याय हा आपण आपल्या मार्गातून दिला पाहिजे. नाही त्याच्यासाठी आमचं खरं तर आंदोलन होतं. त्याच्यामुळे आम्ही सदोष मनुष्यबळाचा गुन्हा जोपर्यंत दाखल होत नाही, 1 नंबरला जे अधिकारी कर्मचारी ते निलंबित होत नाही तोपर्यंत, आणि ज्या समस्या आहेत इतर त्या 1-8 दिवसाच्या जर कंप्लीट होत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलनाचं चालूच ठेवलं. त्याच्यामुळे ते त्यांच्या वाचात्मक भूमिकेमध्ये होते. पण आज कुठेतरी आमदार संग्राम जगताप यांनी या आंदोलनात सहभागी होऊन जोपर्यंत त्या मुलीवर चिमुरडीला न्याय मिळत नाही आणि समोरच्यांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत त्यांनी सुद्धा पवित्रा घेतला की आपण इथून हटणार नाही. आणि त्या कारणास्तव या पोलीस प्रशासनाला सुद्धा किंवा एमएससीबीच्या प्रशासनाला सुद्धा वाकून त्या मुलीला न्याय देऊन दिल्याबद्दल मी आमदार संग्राम जगताप आणि राष्ट्रपती सर्व पदाधिकारी कार्यकर्ते त्यांचे मनापासून आभार मानतो. आणि जिथं जिथं अशा अन्यायाच्या घटना घडतील तिथं तसं राष्ट्रवादी पार्टी थांबत आहे.